आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवरती त्यांनी माझी कारवाई, आता जे त्यांची पोल खोलली गेली म्हणजे जे सत्य बाहेर आले, पण आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही शैक्षणिक म्हणजे मुलांचं शिक्षण घ्यायचं सोडून तुम्ही बाकीचे व्हिडिओ तयार करतायत. म्हणजे हे आता परत कुठेतरी खोटे आरोप लावायला लागले ते. आता हे कसं, जे मी सत्य केले ते तुम्ही दाखवत नाहीत आणि जे नाही, जे खोटं आहे ते तुम्ही दाखवायला लागलेत. हे कितपत योग्य आहे सांगा तुम्हीच आता. पण आता याच्यात दुसरी बाजू जर पाहिली तर तुम्ही असं म्हटलं की यापूर्वी अनेक दिवसापासून असाच आहार येत होता. अनेक दिवसापासून, आता मला अंगणवाडी सेवेत 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर जेव्हा मी लागले तेव्हा आमचा बचत गटाचा आहार होता. बचत गटाचा आहार होता. मला तर हे पण सांगायचंय, आता मला काहीच लपवायचं नाही. बचत गटाचा आहार जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा यांचं म्हणणं होतं की लापशी तुम्ही करताय त्याला गुळच वापरायचा, जी तुम्ही उसळ करताय ना ती मोड्याची मटकीच वापरायची. कितीतरी त्याच्यावर आमच्यावर ऍक्शन घेतलेली. आणि आता तुमचा फेडरेशनचा अर्ज आहे तर तुमच्या फेडरेशनच्या लापशीला साखर येते ती चालती, तुमचा वाटाणे पांढरा वाटाणा नसणारा पांढरा वाटाणा येतोय तो चालतोय, मग त्यावेळेस तुमचं सगळं चालून जाते. आणि आम्ही जेव्हा बचत गटाचा आहार करतो तेव्हा ते तुम्हाला मान्य नव्हतं. तुम्ही असं म्हटलं होतं की तुमच्या पैशातनं तुम्ही आहार यापूर्वी अनेक वेळा नेला होता. खूप वेळा नेलाय मी लापशी भरडा, मी खूप वेळा नेलाय, माझ्या पदरचा नेलाय. मला असं वाटतं बाबा, आता मुलं खाण्याच्या म्हणजे शिक्षणाच्या याने तर येतच आहेत, पण मुलांना वाटतं ना आता दुपारची बोल काहीतरी एक चांगलं खायला मिळेल म्हणून. मग आता जो तो शासनाचा जर आहार येतोय ना, फेडरेशनचा जो आहार येतोय तो जर लापशी भरडा शिजतच नाहीये तर मग त्या मुलांकडे मला नाही पाहत. शपथ माझ्या डोळ्यात पाणी येते, मला नाही पाहत. मी स्वतः माझ्या खिशातले पैसे घालते आणि लापशी भरडा घेऊन जाते मुलांना तो शिजवण्यासाठी खाण्यासाठी. यापूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं की काही जे घरगुती आहार दिला जातो त्या सुद्धा निकृष्ट दर्जाचे लोक नेत नाही. अहो तो तर आहार कुणी खात पण नाही, नेत पण नाही, त्याला कुणी विचारत पण नाही. पण आणि तो पण आम्हाला एकदम 4-4 महिन्यांचा तुम्ही माल आणून टाकताय, 4-4 महिन्याची वाटणी करायची, तुम्हाला अहवाल सादर करायचा. बरं 2 महिने तुम्ही आधीच मागणी देताय. तो जो आहार तयार होऊन येतो तो 2 महिने जर आधीच तयार होऊन येतोय, त्याच्यानंतर तो 4 महिन्यांचा येतोय. म्हणजे त्याच्यात तो जो पॅकिंग होतो त्याच्यात सगळं मिक्स असते, त्याचा वास येतो. त्याच्यात आता अनेक वेळा बातम्या पण झाल्या, त्याच्यात कुठं उंदीर निघल, कुठं पाल निघेल, कुठं उंदराच्या लेंड्या निघतात, ते खाऊ घालायचं का आम्ही मुलांना? म्हणजे काही झालं तरी अंगणवाडी सेविका त्याला जबाबदार. किती वर्षापासून हा आहार येतोय? आता 2019-20 पासून मला असं वाटतंय. म्हणजे पहिला हिरवा वाटाणा, 2022-23 ला हिरवा वाटाणा येत होता आणि तो पण व्हिडिओ माझ्याकडे, त्याच्यात पूर्ण 50% किडीचा वाटाणा होता. मी ते खोटं बोलत नाही, मी ते पण तुम्हाला दाखवू शकते. किडीचा वाटाणा होता तो. आणि आता तो वाटाणा बंद केला आणि आज त्यांनी तो पांढरा वाटाणा चालू केलाय. बरं आता ते प्रत्येकाने बघितलेलं आहे तो वाटाणा शिजतोय की नाही, लाईव्ह हे झालेलं आहे. तुमच्यावर कारवाई झाली निलंबनाची, काय मागणी आहे आता? मला एक म्हणायचं, माझी चूक नाही तर तुम्ही मला कामावर सरळ आणि तुम्ही हे बघा काही असू, तुम्ही मला म्हणताय की मी सरकारी कर्मचारी असं म्हणताय. प्रत्येकाला एक संधी असती, असं नाही की तुम्ही आता मी मागाशी बातमी ऐकली की वारंवार सूचना देऊन पण ह्या सेविकेने ऐकलं नाही. तुम्ही जर लेखी स्वरूपात जर दिला असेल मला की तुला सांगितलं हे व्हिडिओ करू नको, असं नाही तसं नाही, लेखी स्वरूपात असं किंवा फोनच्या माध्यमातून असं रेकॉर्डिंग असं, ते पण तुम्ही सगळ्यांच्या समोर उघडसा ना, नाही ह्या बाईने आमचं ऐकलं नाही. आणि जो GR आहे त्या GR मध्ये मला माहीत नव्हतं, मी त्या खुलास्यात स्पष्ट खुलासा केलाय, मला हे माहीत नव्हतं. जे माझ्याकडनं झालं त्याच्यात मी इथून पुढे माझ्याकडनं इमारतीचा, बदनामाचा, गणवेशाचा गैरवापर नाही होणार हे मी खुलाशात केलेलं आहे.